शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। उत्पादकांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीने मदतीचे निर्देश, विधानसभेतील बैठकीत निर्णय। देवेंद्र फडणवीस यांनी कांदा प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे। बीड जिल्ह्यातील 2025च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही जाहीर केलेली विमा रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, बिनव्याजी कर्ज पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती। विविध मंडळाच्या योजना एकत्रित करून लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अखेर बारामती विमान दुर्घटनेत गुन्हा दाखल, रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकातून यश। या दुर्घटनेमागे मोठी गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला होता। विशेष म्हणजे आजच रोहित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता। 7/12 फेरफार घोटाळा उघड, राज्यातील महसूल विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला असून 7/12 उतार्यात फेरफार करून तब्बल 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे। राज्यात सोयाबीन खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू करून नियोजित कालावधी पूर्ण करण्यात आला असून कोणत्याही शेतकऱ्याला खरेदीसाठी नकार देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री संजय सावरकर यांनी विधान परिषद प्रश्नोत्तराच्या तासाला दिली। आंबा उत्पादकांना भरपाई देण्याची मागणी, गेल्या आठवड्यात ग्रामीण भागात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या वातावरणाचा फटका पिकांसोबत आंबराईला देखील मोठ्या प्रमाणात बसला असून आंब्याच्या झाडावरून कैऱ्या पडत असून त्याला यंदा आंब्याचा उत्पादकांना मोठी घट होणार आहे। माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी होणार, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। पेट्रोलनंतर आता मिशन डिझेल, गाड्यांमध्ये तांदळाचे इथेनॉल ओतणार, सरकारचा मोठा गेम चेंजर प्लॅन। आता तुमच्या स्वयंपाकघरातील LPG सिलेंडरला देखील इथेनॉलचा पर्याय देण्याची तयारी सुरू झाली आहे। महागड्या आयातीवर आधारित गॅसवर अवलंबित कमी करण्यासाठी पेट्रोलियम उद्योगाने आता कंबर कसली आहे। अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी करून भोंदूगिरी मोडीत काढा, अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, जनतेसमोर सत्य आले पाहिजे, तर भोंदूगिरीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे असे म्हणाले आहेत। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या, खासदार बजरंग सोनवणे यांची संसदेत मागणी। मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून बीडसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा, अशी मागणी बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केली आहे। हापूसला 5 ते 7 हजार रुपये दर, सध्या आवक कमी, जिल्ह्यात दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंबा हंगामाला सुरुवात होते, परंतु यावर्षी काही किरकोळ आंबा उत्पादकांचा मुहूर्त साधला असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण झाले असून काही भागात पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। खतांचा वापर वाढला आणि शेतकाचा कसच हरवला, उत्पादन वाढीच्या हव्यासामुळे रासायनिक खतांचा वापर वाढू लागला आहे, परिणाम जमिनीचा नैसर्गिक पोत बिघडला असून जमिनीत अल्पधर्मीय होत असल्याने सांगण्यात येत आहे। खरेदीची मर्यादा एकरी 6 क्विंटल, हमीभावाने हरभरा विकणार कसा, बाजारात नवीन हरभऱ्याला भाव मिळत नसताना सरकारच्या हमीभावाने एकरी 6 ते 14 क्विंटल हरभरा खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे। शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी 12 कोटींचा निधी मंजूर, धान्याऐवजी पैसे मिळणार, प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिकेधारक शेतकऱ्यांसाठी कुटुंबीय दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी एजन्सीपुढेच रात्रभर ठोकला मुक्काम, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण होत असे संकेत वारंवार दिले जात होते, आता ती केवळ असल्याचे दिसून येत आहे। सामान्य नागरिकांच्या गॅस मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत। अजित पवारांचं पद जाव म्हणून करंगळी अंगठा कापला, रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमान अपघाताबाबत जलद गतीने तपास व्हावा अशी मागणी रोहित पवारांसह अनेकांनी लावून धरली आहे। तसंच या अपघाताबाबत महाराष्ट्र FIR दाखल करायला गेलेल्या रोहित पवारांना अडकवण्यात आलं आहे। औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 10 लाख रुपयापर्यंत अनुदान, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून धोका टाळावा, शेती पिकांसाठी आलेले संकट कमी करण्यासाठी आणि औषधांची बचत करण्यासाठी राज्य शासनाने कृषी विभागासाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान ड्रोन जाहीर केले आहे। अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा, जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाईची अफवा पसरल्याने
सर्वच पंपावर मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. वाहनधारकांनी मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी केल्याने जवळपास 14 पेक्षा अधिक पंप दुपारनंतर बंद झाले होते. दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील महसूल विभागाचे कार्यरत असलेल्या 7 अधिकाऱ्यांवर बडतर्फी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात बडतर्फ करणारे आलेले 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत. ई-केवायसी मध्ये करा चुकीची दुरुस्ती. लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत संधी. ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या बहिणींना मिळणार दिलासा. लाडकी बहीण योजना अंतर्गत केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता. परत त्यासाठी ई-केवायसी दुरुस्त करण्याची 31 मार्चपर्यंत संधी मिळाली आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, अशी स्पष्ट माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.